मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमाचा रिमझिम भाग 29. आता पुढे. आजी आणि वैभवची आई मंजरी आणि सोनलला चांगल्याच वरडल्या. तसे त्यांनी तिथून निघून गेल्या. त्यांचा झालेला पचका पाहून पारवी तर खुश झाली, पण वैभव खूप डिस्टर्ब झाला होता हे तिच्याही लक्षात आले होते. तो आल्यापासून मागच्या दाराबाहेर उभा फोनवर बोलत होता. कुठेतरी लाईट प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे त्याचा फोन कंटिन्यू वाजत होता. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते, त्यामुळे वादळी वाऱ्याने पूल व झाड पडले होते. दिवसाआड काही ना काही असायचेच. तो फोनने आधीच वैतागला होता, त्यात मंजरी आणि सोनलने आज केलेला तमाशा, त्यामुळे तो टेन्शनमध्ये असावा असे पारवीला वाटत होते. इकडे रात्री दिव्या श्रद्धाला झोका देऊन झोपवत होती, तेव्हा तिला साखरपुड्याच्या वेळी भेटलेल्या सारिका आणि नीता, मंजरी या तिच्या चुलत जावांचे बोलणे आठवले. त्या पण तिथे साखरपुड्यासाठी आल्या होत्या. अरे श्रद्धा, किती दिवसांनी दिसते, तिकडे घरी येतच नाही तुम्ही आता. नीता चुलत जाऊ नाही, त्यांना आता कामाचा खूप लोड आहे. कंपनीची नवीन शाखा लंडनमध्ये पण सुरू झाली आहे, त्यामुळे तिकडे फेऱ्या असतात. ते कंपनीसाठी खूप मेहनत घेत आहेत. जेवायला पण वेळ नसतो. किती म्हणते मी गावी जाऊया, पण घरी यायला वेळ नसतो. पण त्यांची मेहनत आता कुठे मार्गी लागत आहे. दिव्या जयचं कौतुक करत म्हणत होती. तशा सारिका आणि नीता जळल्या आणि एकमेकींकडे पाहत, नवऱ्याला बोलता येत नाही तरी नेहमी कौतुक सांगत असते. हो का श्रद्धा, किती महिन्याची झाली? सारिका विषय बदलत. 9 महिन्याची झाली आता, दिव्या म्हणाली. श्रद्धा झोपली होती म्हणून ती गप्प होती आणि नवीन ठिकाणी आली होती प्रथमच. श्रद्धा अजून बोलत नाही का? अरे 9 महिन्याची झाली आहे ना, काहीच बोलत नाही का ती? सारिका मुद्दाम. नाही, 1-2 शब्द बोलते ना. दिव्या हसत. बोलते ना नक्की, नाही तर डॉक्टरकडे जाऊन या. पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको. नीता लगेच. कसला प्रॉब्लेम? दिव्या चकित होऊन. कसला म्हणजे कसे आहे ना, जे भाऊजींना बोलता येत नाही, मग त्यामुळे अनुवंशिक काही गोष्टी असतात. लगेच तपासून घेतल्या की त्यावर ट्रीटमेंट द्यायला बरं पडते, चेष्टेच्या स्वरात म्हणाले. दिव्याला त्यावर रागच आला. त्याची काही गरज नाही लागणार, आणि लागली तर आम्ही लक्ष देऊ, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. दिव्या खोटं हसत त्यांना टोल देत म्हणाली आणि निघून गेली. बघितले किती ॲटिट्यूड दाखवते ही, स्वतःला काय समजते देव जाणे. सारिका म्हणाली. नाहीतर काय. आणि एक ती पारवी कशी काय राहते ते एवढ्याशा घरात काय माहीत. या दिव्याने बरोबर गेम करून सगळी प्रॉपर्टी हडप केली आणि पारवीला एवढ्याशा घरात लग्न करून दिले. नीता म्हणाली. हो ना, वैभव आणि मंजरीच्या बहिणीचे लग्न ठरले होते ग. तिच्या मागे वेगळे दुखणे लागले आहे. बहीण लग्नाला तयार होत नाहीये, सगळे स्थळं नको म्हणत आहे. सारिका म्हणाली. त्यांच्या गप्पा दिव्याने ऐकल्या होत्या. त्या सर्व एक-एक करत तिला आठवत होत्या आणि मनस्ताप होत होता. इतक्यात जय खोलीत आला. दिव्या शून्यातून पाहत श्रद्धाला झोका देत होती. जयने श्रद्धाला पाहिले, मग दिव्याला. जवळ बसत त्यांनी तिचा हात हातात घेतला. तशी ती त्याच्याकडे पाहू लागली. काय झाले? त्यांनी चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणत तिला विचारले. तिने एक नकारार्थी मान हलवत काही नाही असे म्हटले. त्यांनी तिच्या गालात हात लावून छातीवर ठेवून मग डोक्याला हात लावत इशाऱ्याने म्हटले. मला माहिती आहे तुला काहीतरी गोष्टी त्रास देत आहेत, बोल ना. ती हसली आणि त्याच्या गाल ओढत म्हणाली. जे तू माझ्याजवळ असताना कुठलीच गोष्ट मला त्रास देऊ शकते का? तिने हसत त्याला मिठी मारली. तरी पण बोल ना. तो दिनवाना चेहरा करत म्हणाला. मी म्हटले ना काही नाही, तू नको काळजी करू. मला पारवीची काळजी वाटत होती. कसे ॲडजस्ट करत असेल ती एवढ्या माणसांच्या मध्ये. खरंच तिचं करावे तेवढे कौतुक कमीच आहे. एवढ्या लाडात वाढून पण ती आज एवढे मोठे कुटुंब सांभाळत आहे. दिव्याला पारवीचे नेहमी कौतुक वाटायचं. मग बहीण कुणाची आहे? जय कॉलर चढवत. तसे दिव्या हसली. मनातील कडू आठवणी त्यांच्या गोड हसण्याने केव्हाच गिळून टाकल्या होत्या. रात्री जेवणे वगैरे आटोपली आणि पारवी खोलीत आली तेव्हा वैभव बेडवर बसून लॅपटॉपवर त्याचं काम करत होता. ती येऊन त्याच्या समोर बसली. तसे त्यांनी तिच्यावर नजर टाकली. ती हसली, पण तो गंभीर दिसत होता. काय झाले आज? इतका शांत शांत का आहेस? कसले टेन्शन आहे का?
तसे त्याने लॅपटॉप शटडाऊन करत बाजूला ठेवला. ती त्याच्याकडे पाहत होती. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, पारवी एक विचारू, खरं खरं सांगशील? हा बोल ना, तू खरं ऑपरेशन केलं आहेस का? वैभवने प्रश्न केला. तसे ती सावध झाली. आता यावर नक्की काय बोलणार? तिने तर ऑपरेशन केलं नव्हतेच ना. म्हणून मग ती म्हणाली, नाही वैभव, मी का ऑपरेशन करेन, ते पण तुला न सांगता. पारवी म्हणाले, मग सांग, तू अंगठी गहाण ठेवली होती की नाही? तो कपाळावर आट्या पाडत म्हणाला. त्याचा शांतपणा तितकाच रागात असलेला चेहरा पाहून तिच्या पोटात गोळा आला होता. अंगठी? ते वैभव, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, पारवी म्हणाली. तिला आता सर्व सांगून टाकावे असे वाटत होते. त्याआधी मी काय विचारले आहे ते सांग. अंगठी गहाण ठेवली होती की नाही? वैभव म्हणाला. तसे ती दचकली. हो, ठेवली होती. पण पारवी काही बोलणार होती की वैभव म्हणाला, पण काय एवढी इमर्जन्सी होती का? माझ्याकडे पैसे मागण्याऐवजी तू अंगठी गहाण ठेवली. मला कळू द्यायचे नव्हते का? की अजून काही? वैभव चांगलाच तापला होता. वैभव, मी सांगते, त्या दिवशी काय झाले होते ते सर्व काही सांगायचं आहे मला तुला. प्लीज, मला तू चुकीचं समजू नकोस आणि मी जे सांगते ते शांतपणे ऐकून घे, पारवी घाबरत म्हणाली. पारवी, काही सांगायची गरज नाही राहिली आता. मला सगळे कळले आहे, असे म्हणत तो उठला. तसे ती उठून त्याच्या मागे जात म्हणाली, वैभव, आधी माझे ऐकून तर घे. पण त्याने एक फाईल त्याच्या बॅगमधून बाहेर काढली, तिच्या हातात ठेवली. ती तीच ऑपरेशनची फाईल होती. ती पाहून पारवीचे डोळे बटनासारखे बाहेर आले. ही फाईल तुझ्याकडे कुठून आली? ती आता श्वास रोखून त्याच्याकडे पाहत होती. त्याचे डोळेच बोलत होते की त्याला किती राग आला होता तिचा. तुला असे वाटत असेल ना की ही फाईल माझ्याकडे कुठून आली? सकाळी ऑफिसला जाताना मी माझी फाईल शोधत होतो, तेव्हा त्या रूममध्ये मला ही फाईल एका कॅरी बॅगमध्ये सापडली. मला कामाला जायची घाई होती म्हणून मी विषय काढला नाही. वैभव तिच्याजवळ येत म्हणाला. तसे ती मागे मागे जाऊ लागली. वैभव, सॉरी, मला तुला हे आधीच सांगायला हवे होते. तिचे डोळे भरून आले होते. व्हॉट सॉरी? कशाबद्दल सॉरी म्हणत आहेस? तुला माहिती आहे, तुझ्यामुळे मंजरी आणि सोनलला सर्वांसमोर मी खोट्यात जमा केलं. का? तुझ्यासाठी. कारण घरात तुला कुणी काही बोलू नये म्हणून. आणि तू काय केलं? एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली. वैभव केसात हात फिरवत दूर पाहत पुन्हा तिच्याकडे पाहू लागला. बोल ना, आहे का उत्तर तुझ्याकडे? तुला ऑपरेशन करायचं होतं तर तुला मी कधीच बाळासाठी फोर्स केला नसता. उलट मी सर्व जबाबदारी घेतली असती तुझ्या सेफ्टीची. पण तू, आय कॅन्ट बिलीव्ह, तू हर्ट केलं आहेस मला. त्याचे डोळे रागाने आणि त्रासाने लालबुंद होऊन पाण्याने डबडबले होते. हे सर्व गोष्टीमुळे तो किती दुखावला होता ते तिला कळत होते. पण आत्ता तो तिला बोलायला चान्स देत नव्हता. आणि बोलू तरी कुठून आणि काय? त्याला तसे पाहून शब्द फुटत नव्हता. वैभव, मी सर्व सांगते, प्लीज बस, पारवी म्हणाली. आता माझी मनस्थिती ठीक नाही. उगाच रागात मी काही बोलेन किंवा काही केलं तर तुला आणि मला दोघांना त्रास होईल. त्यामुळे मी इथून गेलेलेच बरं. असे म्हणत तो रागातच खोली बाहेर निघून गेला. एक हात दाराच्या चाकोरीवर आपटला. ती मात्र सून होऊन पाहत होती. त्याला सर्व माहीत होते तरी तो शांत होता. पण मी त्याला सांगायला उशीर केला. मला आता लवकरात लवकर त्याला खरं सांगावे लागल. आय होप तो नीट शांततेने ऐकून घेईल. वैभव खोलीतून चिडून निघून गेला. पण पारवीच्या तर डोक्यात चाललेला वैभव किती रागीट आहे याची कल्पना तिला होती. आता त्याला झालेला प्रकार सांगायचा म्हणजे तिच्यासाठी मोठे दिव्यांत होते. तोच रात्री विचार करत करत तिचा डोळा लागून गेला. सकाळी जाग आली तेव्हा वैभव शेजारी नव्हता. कुठे गेला हा रात्री, ते पण रागात. ती भीतीने पटकन उठून बसली. इतक्यात तिचं लक्ष खुर्चीवर बसून लॅपटॉपवर काम करत असलेल्या वैभवकडे गेलं. तिने चमत्कारिकपणे त्याला पाहत होती. त्याच्याकडे पाहून तिला शंका आली की तो झोपला होता की नाही. त्याच्या बाजूला चहाचा कप होता. एकतर तो झोपलाच नव्हता, नाहीतर तो लवकर उठला होता. त्याला विचारायला तर पुन्हा तो चिडेल असा विचार करत तिने काही विचारले नाही.
आणि ती आंघोळीला निघून गेली. जाताना तिने त्याच्याकडे वळून पाहिले, पण तो लॅपटॉपमध्येच पाहत होता. तिला खूपच गिल्ट वाटत होते, पण आता त्याच्याशी बोलायचं म्हणजे खूप उशीर झाला होता. पण तरी जे होईल ते होईल, आज काही करून सांगायचे. तिला त्या दोघांचे रिलेशन खराब होतील असे कधीच वाटले नव्हते, पण तिची एक चूक तिला आता खूप महागात पडली होती. ती आंघोळ करून आली आणि काही बोलणार तोच तो उठून घाईतच लॅपटॉप ठेवून आंघोळीला गेला. ती जाऊन चहा नाश्ता बनवू लागली. ती किचनमध्ये असताना तो हॉलमध्ये जाताना दिसला. तसे ती पारवीने पटकन जात त्याला आवाज दिला. थांब, मी नाश्ता आणते, पारवी म्हणाली. त्याने हाताला वॉच बांधत असताना तिच्याकडे पाहिले. तसे ती हसली. त्याने मला नाश्ता नको, ऑलरेडी उशीर झाला आहे, तो असे म्हणत तो त्याची बॅग आणि हेल्मेट घेऊन निघाला. पारवी त्याच्या मागे मागे बाहेर गेली. वैभव थोडे बोलायचं होते, ती त्याच्या बाईकजवळ जात म्हणाली. तो बाईकवर बसून चावी लावत निघण्याच्या बेतात होता. घरी आल्यावर बोलू, आता मला वेळ नाहीये, असे म्हणत त्याने बाईक स्टार्ट केली आणि तो गेला. पण पारवीच्या मनात काय काय विचार सुरू झाले. वैभव इतका चिडला होता की त्याच्याशी बोलायला पण तिला भीती वाटत होती. त्याचा राग उफाळून आला तर तो काय करेल. दुपार झाली होती. वैभव ऑफिसमध्ये बसला होता. काही फाईल्सवर त्याला सह्या करायच्या होत्या. ते पेपर्स तो वाचत होता. ऑफिसमध्ये कंझ्युमर येत जात होते. काही शांततेत बोलत होते तर काही डोकं खात होते. एकानं तर येऊन भांडणेच सुरू केली होती. तुमची एवढी हिंमत, माझा मीटर काढून आणला, मी कोण आहे माहीत आहे का, असे तसे तो तिथे येऊन एका वायरमॅनला बडबड करत होता. अर्जुन, यांचा मीटर का काढला, वैभव म्हणाला. 3 महिने झाले बिल नव्हते भरले, अर्जुन म्हणाला. पण आता भरायला आलो आहे ना मी, मग मीटर द्या माझा. तो माणूस सर्वांवर वरडतच म्हणाला. आता भरायला आले आहात तर काय उपकार करत आहात का. 3 महिने लाईट तुम्ही वापरले आहे, त्यासाठी एवढा वाद करायची काही गरज नाही. 3 महिने काय करत होता तुम्ही, बिल भरला नाही, मग तो मीटर काढणारच. आम्ही पण वापरलेलं लाईट बिल भरतो, आम्हाला पण काय फुकट लाईट मिळत नाही. आमचे काम फक्त तुम्हाला वीज पुरवठा करणे आहे. तुम्ही बिल भरले नाही की आम्हाला ते नाईलाजपणे कट करावे लागते. तुम्ही 3 महिन्याच्या आत बिल भरले असते तर मीटर काढायची वेळ आली नसती. आता काढलेला मीटर पुन्हा बसवायला काही प्रोसेस असते, ती झाल्याशिवाय मीटर मिळणार नाही. वैभवने त्याला चांगले समजावले. पण मी पैसे भरले ना, अजून किती थांबायचं मी. तो व्यक्ती समजून घेत नव्हता. मोबाईल वापरता ना, वैभव म्हणाला. हो, 2 मोबाईल आहेत. तो मग मोबाईल वापरण्याआधीच महिनाभरचा रिचार्ज करताना, मग महिनाभर वीज वापरताना त्याचं बिल दर महिन्याला भरायला काय प्रॉब्लेम आहे. आता तुमचा मीटर काढायची वेळ तुम्हीच आणली, आता तसेच होईपर्यंत ॲडजस्ट करावे लागेल, वैभव म्हणाला. सॉरी, मग पण मीटर नाही तर लाईट नाही, त्यामुळे डोकं तापले आहे. प्लीज काहीतरी करून लवकर होत असेल तर बघा, तो खजील होत म्हणाला. मग असे नीट पण बोलू शकता ना. तो बिचारा आमचा वायरमॅन पहा, तुमच्या मुलासारखा आहे तो, आणि त्याला तुम्ही काय काय बोलत होता. तो तर बिचारा त्याचं काम करत आहे, त्याला काय फायदा तोटा मिळणार नाही. तुम्ही बिल भरा किंवा नाही, त्याचं काम आहे, वैभव म्हणाला. तसे त्यांनी त्या अर्जुनची माफी मागितली आणि गेला. संध्याकाळी पारवी वैभवची वाट पाहत होती, पण त्याला यायला उशीर झाला होता. अजून दूर दूर कुठेच तो दिसत नव्हता. तिला काळजी वाटत होती. अंधार येऊ लागला होता आणि पाऊसही सुरू झाला. त्याने तर रेनकोटही घेतला नव्हता. ती फोन लावू लागली, पण फोनही लागत नव्हता. जेव्हा पाऊस थोडा कमी झाला तसे ती बाहेर जाऊन त्याची वाट पाहू लागली. इतक्यात तो येताना दिसला. थोडा भिजलेलाच होता तो. हेल्मेट काढत तो त्याचे केस वर वळवू लागला. ती त्याच्याकडे पाहत होती, पण तो सरळ आत निघून गेला, काही न बोलता. तिचा चेहरा पडला. तो भिजलेला होता म्हणून तो येऊन लगेच आंघोळीला निघून गेला. फ्रेश होऊन आला आणि मग
फ्रेश होऊन आला आणि मग जेवण वाढायची गडबड. जेवतानाही तो गप्पच होता, कामापुरतेच बोलत होता. रात्री जेवणे झाल्यावर सर्वांच्या गप्पा सुरू झाल्या. वैभव शांत होता म्हणून आजी त्याला काही विचारत होती. तो विषय बदलत बोलत होता. पारवी त्याच्या खोलीत येण्याची वाट पाहत होती. तो आला तसे तिने आधी जाऊन दार लावले आणि जाऊन त्याला पाठून मिठी मारली. वैभव स्वारी, का असा वागत आहेस तू? पारवी म्हणाली. मी काय केलं? तो काय म्हणजे तू माझ्याशी नीट बोलत का नाहीस? पारवी बारीक तोंड करून, काय बोलायला हवे मग? तो उपहासाने, वैभव मी तुला सर्व सांगणारच होते. कधी? वैभव भुवया उंचावत. साखरपुडा झाल्यावर, कारण घरात खूप गडबड होती. पारवी, मला त्या विषयावर काही बोलायचेच नाही. तुला जे योग्य वाटले ते तू केलंस. खुश आहेस ना आता तू? मग बस, मी काय बोलणार? वैभव शांतपणे. वैभव, असे तुटक बोलू नकोस रे, माझे ऐकून तरी घे. पारवी समजूत काढत. पारवी, मला वाटायचे तू बालिश आहेस म्हणून मी दरवेळी तुला पाठीशी घालत होतो, पण तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवू शकतेस यावर काय बोलू मी? जाऊ दे ना. वैभव विषय कट करत. कारण मी ऑपरेशन केलंच नाही वैभव, मग तुला काय सांगणार होती मी? पारवी वैतागून म्हणाली. मग ते पेपर्स काय जादूने आलेत? अजूनही तू मान्य करायला तयार नाही. का असे वागत आहेस पारवी? वैभव चिडून. मी ऑपरेशन केलं आहे, पण माझे नाही, दुसरं कुणाचं तरी. पारवी धीर करत म्हणाली. दुसरं कुणाचं म्हणजे? वैभव कपाळावर आट्या पाडत म्हणाला. पण प्लीज डोकं शांत ठेव आणि हां, घरात कुणालाही काही बोलू नकोस. पारवी घाबरून. मी शांतच आहे पारवी, शक्य तितका संयम ठेवून वागत आहे मी. नाहीतर तुझ्या जागी दुसरी कुणी असती तर आतापर्यंत 4 तरी पडले असते तिला माझ्या हातून. वैभव म्हणाला. पारवी गालावर हात ठेवत औंढा गिळून म्हणाली. वैभव, ती वेळच तशी होती रे. पण मी खरंच सांगते, मी ऑपरेशन केलं नाही. पारवी जीव तोडून सांगत होती. मग कोणाचं ऑपरेशन केलं तू? ते पण तुझी अंगठी गहाण ठेवून? सांग ना. वैभव अजूनच चिडला होता, कारण दरवेळी ती वेगळाच उत्तर देत होती. पारवीने धीर करून म्हटले. सिंधूचे. पारवी दबकत म्हणाली. व्हॉट नॉनसेन्स पारवी, काय बोलते आहेस? कळते का तुला? वैभव चकित होऊन. हो वैभव, आपली सिंधू प्रेग्नेंट होती. एका मुलाने तिला फसवले होते, त्यामुळे तिचा जीव देणार होती. पारवी पुढे काही बोलणार तोच वैभव म्हणाला. चूप, एकदम चूप. स्वतः चूक करून वर दुसऱ्यांवर आरोप लावायचं शोभते का तुला पारवी? सिंधू माझी बहीण आहे. तिच्यावर असे घाणेरडे आरोप करताना एकदा तरी विचार करायला हवा. तिचा या गोष्टीशी काही संबंध जोडत आहेस? तो रागाने तापला होता. त्याचा सहनशक्तीचा जणू अंत झाला होता. त्याला सिंधू इतकी साधी राहायची की तिने असे काही केलं असेल असे तिच्या दुश्मनांना पण खरं वाटले नसते. शिवाय ती रोहितशी ठरलेल्या लग्नाने खुश होती, त्याला माहीत होते. मग तिच्या मनात दुसरं कुणीतरी असेल तर ती लग्नाला तयार झालीच नसती असे त्याला वाटले. आणि तिचं लग्न ठरवताना ही वैभव तिला आधी विचारले होते की तिच्या मनात कुणी आहे का? असेल तर सांग. पण ती म्हणाली होती की तिला रोहित पसंत आहे. अर्थात सिंधू तेव्हा ते भीतीने म्हणाली होती, पण वैभव तिचा मोठा भाऊ असल्यामुळे त्याला तिच्यावर पूर्ण विश्वास होता. वैभव, मी खरं सांगते. पारवी डोळे मोठे करत म्हणाली. तू किती खरं आणि किती खोटं बोलू शकतेस हे लक्षात आले आहे माझ्या. वैभव रागाने म्हणाला. का? असे का बोलत आहेस वैभव? माझ्यावर विश्वास नाही का तुझा? पारवी टेन्शनने म्हणाली. मी तुला विचारले होते की तुझी अंगठी कुठे आहे, तेव्हा काय म्हणाली होतीस तू? काढून ठेवली आहे. मग म्हणालीस पॉलिश करायला दिली आहे. आणि हॉस्पिटलमध्ये मैत्रिणीला पाहायला गेली आहे. तिचा ॲक्सिडेंट झाला आहे, आजारी आहे. तशी तर कुणी मैत्रीण नव्हतीच. मला साखरपुड्याला आलेले सीमाकडून कळले, तेव्हा पण मी गप राहिलो, कारण मला वाटले तिला कदाचित ती मैत्रीण माहीत नसेल. पण आत्ता तुझं वागणे माझ्या समजण्यापलीकडे जात आहे. त्यात ही फाईल. या फाईलवर तुझं नाव असतानाही तू म्हणत आहेस की ही ऑपरेशन केली नाही आणि वर सांगत आहेस की सिंधूचे ऑपरेशन केलेस. अजून किती खोटं बोलणार आहेस पारवी? वैभव तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला. वैभव, मी खरं सांगते. माझ्यावर विश्वास ठेव ना प्लीज. पारवी रडक्या स्वरात म्हणाले. आता प्लीज रडू नकोस म्हणून मी हा विषय काढत नव्हतो. मला माहीत होतं की मी रागाच्या भरात काही बोललो तर तुला वाईट वाटेल आणि तू रडत बसशील. पण आत्ता
तू सिंधूचं नाव पुढे करत आहेस, ते पण मी काही बोलू नये म्हणून. वैभव संतापला होता. तू माझे ऐकून का घेत नाही आहेस? पारवी रडत. तुझ्या सारख्या खोटड्या मुलीकडे काही ऐकायचं नाही मला. मी काय खरं काय खोटं ते सिंधूला विचारेन असे म्हणत तो बाहेर जाऊ लागला. वैभव थांब, सिंधूला काही विचारू किंवा बोलू नकोस का, नाही तर ती जीवाचं काही बरं वाईट करेल. पारवी त्याला अडवत. का ती असे का करेल? आधी माती खाताना जीव द्यायचा होता ना तिने, वैभव म्हणाला. वैभव बाहेर जाण्याच्या तयारीत होता. वैभव प्लीज तिला काही बोलू नकोस. ऐक माझे, ती फास लावून घेईल, नाही तर विहिरीत उडी मारून टाकेल. तू बोलतेस ते खरं असेल, तू बोलतेस ते खरं असेल. फास तिला मीच लावेन. तो धारदार नजर तिच्याकडे टाकत म्हणाला आणि दार उघडून बाहेर जाऊ लागला. पारवी त्याच्या मागे मागे. तो हाताचे स्लीव मागे घेत तिच्या खोलीचे दार वाजू लागला. पारवीला भीतीने घाम सुटला होता. आज सिंधू आणि मी दोघींच याच्या हातून मरणार बहुतेक. तिला या खोलीत पास लावेल आणि मला त्या खोलीत. मंजरी आणि सोनल फोनवर बोलत होत्या. सोनल तिच्या घरी आणि मंजरी सासरी होती. त्यांनी पारवीच्या नावाची ऑपरेशनची फाईल पाहिली होती, त्यामुळे ती फाईल अचानक कशी गायब झाली त्यांना कळत नव्हते. इतका चांगला मौका घालवला तू. ती फाईल कुठे ठेवली होतीस? मी शोधून थकली बघ, मंजरी चिडून म्हणाली. मी नीट कॅरी बॅग मध्ये ठेवली होती, पण मला वाटले जिजूने ती फाईल असलेली कॅरी बॅग बाहेर काढून ठेवली आणि तुमची बॅग घेऊन पुढे गेले, सोनल म्हणाली. अरे हा, साखरपुड्याच्या रात्री त्यांना मीच म्हटले होते मला उद्या येताना दवाखान्यात जायचं आहे म्हणून फाईलची पिशवी बाहेर ठेवा, मंजरी म्हणाली. पण पारवीची फाईल गेली कुठे? सोनल म्हणाली. तिनेच तर नसेल काढून घेतली कदाचित. पण काही असो, वैभव आता या गोष्टीचा शोध लावल्याशिवाय गप राहणार नाही. आपल्याला लवकरच कळेल सर्व, मंजरी हसत. हो, नाही तर काय. मला म्हणत होती ना सवत म्हणून चालशील, आता तिला सवत होऊन दाखवतेच बघ, सोनल म्हणाली. ए सोनल, तुझं खुळं अजून गेलं नाही का? तो वैभव नेहमी तुला तोंडावर पाडतो, तरी तुला तोच पाहिजे? लग्न झाले आहे त्याचे आता, तुला दुसरा चांगला मुलगा भेटेल, तू नको त्याचा विचार करू, मंजरी रागाच्या स्वरात म्हणाली. मी खूप ठरवते की आता नाही विचार करणार, पण मला नाही जमत ताई. तो जेव्हा जेव्हा भेटतो असे वाटते तो माझा असावा आणि मी त्याचा विचार नाही सोडू शकत, सोनल नाराज होत म्हणाली. तू खरंच वेडी आहेस सोनल, मी घरी आल्यावर बोलते तुझ्याशी, मला आता काम आहे, फोन ठेव. मंजरी नाराजीने फोन ठेवला. हिला काही किती वेळा सांगितलं तरी ही का त्याचा विचार सोडत नाहीये. मला तर फक्त त्याला एवढे दाखवून द्यायचे होते, माझ्या बहिणीला धोका देऊन जे काही त्याने पारवीशी लग्न केलं आहे त्यामुळे तो कधी सुखी राहू शकणार नाही. एकीकडे सोनल, वैभव तू काही म्हण रे, मला राग नाही येत, कारण तुला पहिल्यापासून ओळखते मी. जितका राग करतोस तितका प्रेमही करू शकतोस माहिती मला. एकदा का पारवी तुझ्या आयुष्यातून गेली की तुला कसे माझ्या जवळ अडकवायचे ते मी ठरवले आहे. असा विचार करत बेडवर पडली. झोप तर तिला लागत नव्हती. डोक्यात विचारचक्र सुरू होता. फाईल गायब झाली तर काय झाले? तिथे दवाखान्यात जाऊन पुरावे शोधून काढेन. पारवी, तुला तर मी जगू देणारच नाही. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका. प्लीज लाईक करू शकता आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्यायला काही अडचण नाही, तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. रोज असे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. धन्यवाद मंडळी.